योगिताताई पाटील और मंच पर आइए। शीतला पिल्ले जी और योगिताताई पाटील मेरे उत्तम
और बाहर जाकर वो अपने देश की बात करते हैं और कहते हैं कि टेररिज्म के खिलाफ हमारा देश भारत 0 टॉलरेंस पर है। और उसमें जब लीडर्स जो हैं वो बनकर जाते हैं, शशि थरूर जाते हैं, सुप्रिया सुले जाते थे और अपने कहीं झाड़ी में ही वो छुपा कर जाते थे जो जिससे उनको लिखना है और जाके वहीं पर लिख के वापस वहाँ बैठ जाते थे। तब तक पुलिस वाले चेक करते थे कि किसने लिखा, तो उनको कोई मिलना नहीं था। तो इस तरीके की बहुत चीजें जिस प्रकार से मैंने कहा कि अखबार नहीं था तो अब कैसे करना, प्रिंटिंग प्रेस को अलाउ नहीं था कि कोई पैम्फलेट भी छपे। तो बहुत सारे जो युवा थे जो उस वक्त टाइपराइटर होता था तो वो पूरे पहाटे माझी डिलिव्हरी झाली आणि माझ्या मुलीचा जन्म झाला। 1 महिन्यामध्ये घरातल्या जाऊबाई सासूबाई माझ्या दिरांचं लग्न मे मध्येच झालं होतं, पण त्यांना माहेरी पाठवलं, सासूबाईने माहेरी घरातले नोकर काढून टाकले कारण मुलाला काय नको की इथे नेते राहतात। आपले त्यावेळेचे महाराष्ट्राचे म्हणजे महिला मोर्चाचे संयोजक तेव्हा महिला मोर्चा अध्यक्ष नसायच्या, राष्ट्रीय महिला मोर्चाचे संयोजक रामभाऊ मार्गी होते आणि महाराष्ट्राचे रामभाऊ गोडबोले होते। ते रामभाऊ गोडबोले आणि सुधीर जोगळेकर आता जे आहेत त्यांचे भाऊ उदय जोगळेकर हे दोघे आमच्या घरी राहायला आले। मी 1 महिन्याची बाळंतीण होते पण तरी मी एअरपोर्टला गेले कारण नरावड्याला सगळे ओळखत होते। मी त्यांना घ्यायला गेले, नेहमी म्हणजे कुर्ता आणि धोतरमध्ये असणारे रामभाऊ सूट बूट गॉगल वगैरे लावलेले माझ्या डोळ्यासमोर आणि मी बघते रामभाऊ अजून का नाही आले। ते माझ्या समोर येऊन उभे राहिले, बोलले कांतावली मी रामभाऊ गोडबोले। म्हटलं मी काय बोले तुमच्या बाहेरमुळे आम्हाला असं वेषांतर करावं लागलं। म्हणजे त्या काळामध्ये आपल्या सगळ्या नेत्यांनी म्हणजे वेषांतर केलेलं होतं। पण दीप्तीजीने अभी बताया, पण मी घरी मी सांगते आमच्याकडे राहायला होते वसंतराव भागवत यायचे, अरविंद लेले यायचे, रामभाऊ मार्गी यायचे आणि आपले प्रल्हाद जोशी कर्नाटकचे होते। त्यांना सांगितलं की तुम्ही भूमिगत व्हायचं, रामभाऊ गोडबोले सांगितलं भूमिगत व्हायचं आणि प्रचार करायचा, पत्रकं वाटायची। आम्ही जेलमध्ये देण्यासाठी घरामध्ये असे मोठे लाडू बनवायचो आणि त्या लाडूमध्ये आम्ही पत्र ठेवायचो तुरुंगातल्या कैद्यांसाठी आणि मग ते लाडू तयार करायचो। करंजा पुढे गेले त्याच्यामध्ये एक पत्र आम्ही असं टाकायचो की हे बघण्यात हा खाऊच आहे, कोण बघणार नाहीये। आणि अशा पद्धतीने तुम्हाला सांगते मी 2 महिन्याची बाळंतीण असताना नाशिकला मला पाठवलं की नाशिक जेलमध्ये तुम्ही हे सगळं घेऊन जा। त्यांनी बघितलं त्याच्यात काय म्हटलं हे सगळं खाऊचं सामान आहे, आम्ही आणलेलं आहे यांच्यासाठी, काहीच नाही, सगळं चेक वगैरे करायचे। पण आम्ही ही आयडिया केली होती त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे पत्र त्याच्यामध्ये दिली होती। पण एकच गोष्ट सांगते तुम्हाला, प्रल्हाद पाटील म्हणून आपले सोलापूरचे होते, त्यांची आई लहानपणी वारली, वडिलांनी लग्न केलं तर ते मुंबईला आले आणि ते बुद्धिमान होते ते प्रल्हाद पाटील। केवळ त्यांच्यासाठी वसंतराव भागवतनी चंचलमध्ये लायब्ररी उघडली होती। पूर्वीचं आमचं कथ्थक होतं, नंतर चंचल घेतलं गेलं, पण त्या प्रल्हाद पाटीलचं देशावर एवढं प्रेम होतं, त्याला वाटलं आणीबाणी लागली म्हणजे माझे सगळे नेते जाणार, देशाची सगळी परिस्थिती वाईट होणार। दुसऱ्यांदा माझ्यानंतर ते सगळं घेऊन गेले खाऊ वगैरे आणि ते देऊन येताना ऑगस्टचा महिना होता, त्यांनी म्हणजे महापूर आलेला होता म्हणजे नाशिकच्या त्या नदीला, त्याच्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली की माझ्या देशाचं काय होणार, मला ती बघवणार नाही। हे नंतर आपण कधीतरी सांगूया। आपल्याला आता खरं म्हणजे पार्लमेंट सुरू करायची आहे, ती ज्या म्हणजे स्पीकर कधी बोलवते त्याची वाट बघताय, तर आपल्याला आता महत्वाचं आहे की पार्लमेंट बघणं। तर मी इथेच थांबते, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा। जय हिंद। बहुत मसाला है लेकिन उनको पता है महिला मोर्चा के नाते उन्होंने काम किया है, तो उन्होंने कितना मर्यादित शब्दों में अपना भाषण रखा है। बहुत बहुत धन्यवाद। एक जोरदार करतमनी से आदरणीय डॉक्टर अभी आज हमारी स्पीकर महोदय यहाँ पर उपस्थित होंगी। मैं ऐसा आदेश तो नहीं कर सकती हूँ, लेकिन मैं आपको बताना चाहती हूँ कि रीटाबेन मकवाना बहुत बढ़िया स्पीकर बनकर आई हुई है। उनके साथ में है संगीता जवेरी और हर्षा जादवानी जी, जोरदार करतमनी से, क्योंकि जितना घंटा उनको खड़ा रहना है उनकी ड्यूटी कभी खत्म नहीं होती है। जोरदार तालियों से ये सभी महिलाओं का स्वागत करें। और अब लोक पार्लियामेंट शुरू हो रही है। मैंने पहले ही कहा है आपको कि आपने सभी के भाषण शांति से सुनने हैं, बहुत ज्यादा कोलाहल नहीं करना है। आपको एक बता दूं, कृपया शांत रहिए, शांत रहिए। और हम उस स्पीकर का बहुत मजाक उड़ाते थे, ऐसे ऐसे नमूने स्पीकर भी हमको मिले, लेकिन आज भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में आदरणीय सुमित्रा महाजन जैसी स्पीकर हमको मिली। जोरदार तालियों से आज रीटाबेन मकवाना स्पीकर बनेगी। उससे पहले
आदरणीय डॉक्टर कांता नलावड़े जी का और इतना सुंदर कार्यक्रम करने के लिए शिवकर गौड़ी और उसकी पूरी टीम का मैं हृदय से धन्यवाद करती हूँ। आपको मोक पार्लियामेंट सुनने के लिए हार्दिक हार्दिक स्वागत है। सभापति महोदय का आगमन सदन में हो रहा है। सदन की कार्यवाही अब शुरू होगी। रचित प्रेमाजी ने ये मोक पार्लियामेंट के आज के सब विषयों को संकलित किया है। रचित प्रेमाजी का सन्माननीय सभापती महोदय, देशात झालेल्या आणीबाणीचे 21 महिने आता पूर्ण झालेले आहेत। पण काही समाज विघातक प्रवृत्ती आहेत ज्या देशात भ्रम पसरवतात आणि म्हणूनच सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे की देशात सलोखा राहावा आणि म्हणूनच आम्ही आज राष्ट्रीय स्थैर्य व सुरक्षा विधेयक 1977 आपल्या समोर सादर करत आहोत। तर सन्माननीय सभापती महोदय, आज मी आपल्या सभागृहासमोर एक अतिशय महत्त्वाचं देशाच्या एकात्मतेशी, सुरक्षिततेशी आणि संविधानाच्या रक्षणासाठी निगडित असलेले विधेयक सादर करत आहे। राष्ट्रीय स्थैर्य व सुरक्षा विधेयक 1977। 25 जून 1975 रोजी राष्ट्रपतींनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 352 अन्वये देशांतर्गत अस्थिरतेमुळे आपत्कालीन स्थिती जाहीर केली। ही निर्णय प्रक्रिया संपूर्णतः संविधानिक मार्गानेच झाली आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच झाली। तर सन्माननीय सदस्यगण, पहले बात सुन लीजिए और सदन की कार्रवाई चलने दीजिए। तर सन्माननीय सदस्य, आपण सर्वांनीच या काळची स्थिती अनुभवलेली आहे आणि देशात सामाजिक अस्थिरता होती हेही तुम्हाला माहिती आहे। तर या न्यायालयीन निर्णयावर राजकीय द्वेषाचे ढग दाटलेले होते आणि विद्यापीठांमध्ये आंदोलनं चाललेली, कामगार संघटनांमध्ये अराजकता होती, काही मंडळी तर सरकारी संस्थांचे अपमानही करत होती आणि अस्थैर्य निर्माण करायचा पूर्णपणे प्रयत्न या काळात झालेला आहे। तर या पार्श्वभूमीवर देशाच्या एकात्मतेचे, सार्वभौमत्वाचे आणि जनतेच्या सुरक्षिततेचे संरक्षण करणे हे सरकार म्हणून आम्ही आपलं पहिलं कर्तव्य समजतो। तर सन्माननीय सभापती महोदय, या आपत्कालीन स्थितीमध्ये सरकारने जे निर्णय घेतले ते फक्त कायदा आणि सुव्यवस्थेसाठीच नव्हते, तर देशाच्या मूलभूत रचनेचे संरक्षण करण्यासाठी। या विधेयकाद्वारे आम्ही 3 गोष्टी साध्य करू इच्छितो। एक म्हणजे आपत्कालीन घोषणेला संसदेमार्फत समर्थन। तर हे विधेयक 25 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या आपत्कालीन घोषणेला या संसदेतून वैधानिक आणि स्पष्ट समर्थन प्रदान करते। दुसरं म्हणजे आपत्कालीन काळातील निर्णयांचे संरक्षण। सरकारने जे आदेश, अटक, प्रसार माध्यमांवरील निर्बंध लादले ते आणि काही धोरणात्मक पावलं उचलली, तर ती सर्व लोकहितार्थ होती आणि आणि या विधेयकाद्वारे त्यांना कायदेशीर अधिष्ठान देण्यात आले। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रीय शिस्त, उत्पादन आणि एकात्मतेस चालना। या काळात आम्ही देशभरात शिस्तीचा प्रचार केला, शैक्षणिक सुधारणांवर भर टाकला आणि औद्योगिक शांतता आणि कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेस चालना दिली आणि तर सभापती महोदय, आपण सर्वांनीच पाहिलं आहे की या आपत्कालीन घोषणेमुळे देशात कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा स्थिर झाली, सरकारी कार्यक्षमता वाढली आणि भ्रष्टाचाराला आळा घातला गेला।
कोणत्याही प्रकारच्या द्वेष भावनेतून हे केलेलं नाही अथवा सूडबुद्धीने हे निर्णय घेतलेले नाहीत। या काळात घेतलेलं प्रत्येक पाऊल हे संविधानाच्या चौकटीत राहून आणि भारताच्या सन्माननीय सदस्य हो, या विधेयकाद्वारे आम्ही एक स्पष्ट संदेश देशाला देत आहोत। तो म्हणजे जेव्हा देशाच्या सुरक्षेवर, सार्वभौमत्वावर आणि लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होतो तेव्हा सरकार कठोरपणे कायदेशीर पाऊल आणि आपण जेणेकरून या देशाला एक मजबूत, स्थिर आणि एक सुरक्षित दिशा देऊ शकतो। आपण मला बोलण्याचा वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार। धन्यवाद। सभापती महोदय, राष्ट्रीय स्तरीय व सुरक्षा आपत्कालीन स्थितीच्या समर्थनासाठी विधेयक 1977 व समर्थनार्थ भाषण देण्यासाठी मी आज इथे उभी आहे। सभापती महोदय, या सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आणि सभागृहाचा सदस्य या नात्याने आज या महत्त्वपूर्ण क्षणी माझे मत मांडताना अत्यंत जबाबदारीची भावना मनात घेऊन मी इथे उभी आहे। अध्यक्ष महोदय, गृहमंत्री महोदयांनी राष्ट्रीय स्तरीय व सुरक्षा विधेयक सादर करून देशहितासाठी एक अत्यंत दूरदर्शी आणि आवश्यक पाऊल उचललेले आहे। मी आणि माझ्या पक्षाचे सर्व सदस्य या विधेयकाचे संपूर्ण सभापती महोदय, 1975 साली देश एक अत्यंत संवेदनशील आणि अस्थिर टप्प्यावर होता। विरोधकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचे रूपांतर न्याय संस्थेवर दबाव टाकण्याचे प्रयत्न झाले। विद्यापीठापासून कारखान्यापर्यंत असंतोषाचे विष पाळले गेलेले आहे। सभापती महोदय, या पार्श्वभूमीवर भारताची एक संविधानाची प्रतिष्ठा आणि सामान्य जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी 25 जून 1975 रोजी राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार संविधानाच्या अनुच्छेद 352 अंतर्गत देशात आपत्कालीन स्थिती जाहीर केली। ही घोषणा संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार झाली होती। संपूर्णतः कायदेशीर आणि राष्ट्रहितासाठी ऐकून घेण्याची मनस्थिती ठेवा। माझे स्पष्ट मत असे
अधीन रहकर ही आपको अपना मत रखना है। आपण हे लक्षात घेतले पाहिजे की निर्णयानुसार कोणतीही सूड भावना नव्हती. हा निर्णय देशासाठी होता. शहरी, ग्रामीण, गरीब, श्रमिक, विद्यार्थी, महिला आणि समाजाच्या प्रत्येक घटकासाठी होता. सभापती महोदय, आज जे विधेयक सादर झाले आहे ते या ऐतिहासिक आणि निर्णयाचे विधिमंडळामार्फत समर्थन करणारे आहे. हे विधेयक आपत्कालीन स्थितीला वैधानिक अधिष्ठान देते, या काळातील सरकारच्या कृतीचे संरक्षण करते आणि भविष्यात अशा कठीण काळात सरकारला योग्य तो अधिकार देण्याची परंपरा निर्माण करते. सभापती महोदय, ही कुठल्याही पक्षाची गोष्ट नाही, हे देशाच्या आणि लोकशाहीच्या संरक्षणाचे रक्षण करण्याचे आणि शहा आयोगाच्या साक्षांनुसार आपण नसबंदी
लोकशाही राष्ट्र आहे हे कोणी विसरता कामा नये. कुठलीही संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ही संविधानाच्या वर असू शकत नाही. त्या काळात सरकारमधील अनेक मंत्री देखील संजय गांधींच्या इच्छेनुसार काम करत होते. प्रत्येक मंत्री आपल्या प्रशासनाच्या आणि राजकीय आपल्या प्रणालीच्या अधपतनाचं हे सगळ्यात मोठं कारण आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसमध्ये युवा काँग्रेसचं तर टोकाचंच साधन बनवलं. सगळ्यात महत्वाचं विरोधकांना धमकवायचं तर युवा काँग्रेस मार्फत. त्याचबरोबर विरोधी समाजानुसार हल्ले करत असतील. लोकांच्या मनात सरकारपेक्षा सगळ्यात मोठी भीती होती संजय गांधींची. ही स्थिती एकाधिकारशाहीला सुरुवात करत होती. मला तुमच्या सगळ्यांसमोर फक्त एकच विचार मांडायचा आहे की कोणत्याही अशासकीय व्यक्तीला शासन यंत्रणेच्या निर्णयात सामील होण्यापासून थांबवण्यासाठी कठोर नियमावली बनवलीच पाहिजे. जय हिंद, जय लोकशाही. सम्माननीय सदस्यों से विनती है कि शाही लोकतंत्र की यही सुंदरता है कि हम आपस में एक दूसरे का सुने. तो अभी मैं पौरवी जाधव इनको कहूंगी आप अपना मत रखें. Speaker, respected members of this august house, I rise today to address emergency 1975. Let me put before this house that Article 352 of the Constitution of India grants immunity to President to impose external and internal emergency during the crisis of emergency. As the Constitution under this article requires that on the advice of President, that is Fakhruddin Ali Ahmad, non-constitutional it was. It is constitutional. On the right of slogan that depicts the personality of Prime Minister Indira Gandhi. राष्ट्रस्य नायिका धीरा इंदिरा. इसका अर्थ है राष्ट्र की नायिका धैर्यवान इंदिरा. Prime Minister Indira Gandhi is known for a decisive leadership and tough decisions that redefined the geopolitics of South Asia. India had due to war with Pakistan in the year 1971, which has adversely affected the resources of our country and which had opened the doors for the countrymen to heavily criticize the government under the influence of the so-called opposition, that is Janata Party and other different parties. Honorable Speaker, various movements such as Jai Prakash Narayan movement, popularly known as JP movement, due to which security and democracy was in danger, and the social elements and the social elements under the pretense of this movement were disturbing the harmony of the nation. There was a need of upliftment of the underprivileged. That when our government strongly upholds the nara, that is Garibi Bachao Nara. Sometimes to protect the very foundation of democracy, tough decision must be taken. सदन की गरिमा बनाए रखे. सबको कि आप शुरू करेंगे. अभी श्रीमती कल्पना जोशी आप अपना मत व्यक्त
Honorable Speaker, respectful dais and my fellow men and women, I rise today not merely to speak but to remind us thousands of opposition leaders, students, activists, journalists and trade unionists were picked up under MISA. Madam Speaker, MISA was enacted in 1971 to combat smuggling and illegal activities, but here it was totally suppressed. Newspapers were forced to submit their editorials to bureaucrats before printing. In this, newspapers like the Indian Express, the Statesman were suppressed of fear speech. BBC and foreign journalists were banned for reporting on emergency. India's judiciary was under executive pressure, which can be seen. It was not a legal failure but a moral collapse when 4 judges said yes to dictatorship and 1 judge said fellow men, I would just, one more minute, Madam Speaker, I would request my fellow men and women to give a very big round of applause to Justice H.R. Khanna, who had the guts to show his dissent against the dictatorship. Honorable Speaker, I end with this. Let this House never forget and never forgive the day when democracy was handcuffed by dictatorship. Thank you. जय हिंद. सदन को अगले सन्माननीय सदस्य है पुष्पा आडारकर. सभापती महोदया, मी एक महिला प्रतिनिधी म्हणून सांगू इच्छिते आदरणीय सभापती महोदया, मी एक महिला प्रतिनिधी म्हणून सांगू इच्छिते प्रत्येक अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे आर्थिक शिस्त आणि कार्यक्षम अंमलबजावणी. आणीबाणीच्या काळात जे 20 कलमी कार्यक्रम राबवले गेले त्यामध्ये गरिबी निर्मूलन, रोजगार निर्मिती, महिलांसाठी घरं, जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर नियंत्रण, सामाजिक सुव्यवस्था, आर्थिक स्थैर्य या सर्व गोष्टींवर प्रामुख्याने भर दिला गेला. दृष्टीने हा एक निर्णायक क्षण होता. महिलांच्या विकासाच्या दृष्टीने हा एक निर्णायक क्षण होता. घराघरातून महिलांची प्रत्येक कामामध्ये अग्रगण्यता वाढली. महोदया, मी अभिमानाने सांगू शकते की आर्थिक सुधारणांचा तो काळ हा आम्हा सर्वांच्या, आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक निर्णायक टप्पा होता. धन्यवाद. सन्माननीय सदस्य राखी ओमप्रकाश गुप्ता. आज मी या सभागृहात उभी आहे एका काळाची साक्षीदार म्हणून, जेव्हा सरकार विरोधात बोलणं, लिहिणं किंवा त्यांच्या विरुद्ध निषेध करणं म्हणजे
आणि म्हणूनच संप, जाळपोळ, राजकीय हिंसाचार आणि सविनय कायदेभंगाच्या मोठी हाक प्रमाणात झालेली असताना हा आता आपण बसलेलो आहोत त्या लोकशाहीच्या याचा विचार करतच आणलेले होते. हिंसाचार आणीबाणी हा अनागोदीचा निर्णायक अंक होता. अंतर्गत सुरक्षा कायदा, मिसा आणि प्रतिबंधक अटक ही दडपशाहीची साधने नसून हिंसाचार काफी सदस्यों को बोलना है, तो जो आपको समय दिया गया है उसी समय मर्यादा में ही आप अपना मत रखें। अगली माननीय सदस्य सुधा सिंह। 1975 से 1977 के बीच देश में असहमति का हर स्वर दबा दिया गया। छात्र आंदोलनकारियों को जेल में डाला गया। मजदूर संघ नेताओं को कैद किया गया। पत्रकारों को नौकरी से निकाला गया। बंद कर दिया गया। श्रीमान सदस्यगण, यह दौर केवल कानून का उल्लंघन नहीं था, यह था जनता के मौलिक अधिकारों की समाप्ति। सरकार ने विस और DIR जैसे काले कानूनों का दुरुपयोग बिना मुकदमा हजारों लोगों को बंदी बना दिया। गांधीवादी नेताओं, महिलाओं, सामाजिक कार्यकर्ताओं और साधारण नागरिकों को भी यातना दी गई। विश्वविद्यालय सैन्य छावनी जैसा बना दिया गया। प्रेस और सेंसरशिप थोप दी गई और विरोध प्रदर्शन को बारबारता पूर्वक कुचल दिया गया। अगली सन्माननीय अत्यंत वेदनादायक आणि संतापजनक विषयात बोलणार आहे। आणीबाणीच्या काळातील पोलीस कोठडीत लोकांवर झालेला छळ, अमानुष वागणूक आणि निर्दोष नागरिकांचे मृत्यू। 1975 ते 1977 दरम्यान भारतातील अनेक पोलीस छावणी आणि तुरुंग नव्हे तर छळ छावण्या बनल्या होत्या। महोदया, राजकीय कैद्यांना मारहाण करणे, झोप न देणे, मानसिक आणि शारीरिक छळ, संमतीशिवाय औषधोपचार हे सर्रास चालू होते। अध्यक्ष मॅडम, शहा आयोगाच्या अहवालात शेकडो साक्षीदारांनी या छळाचे तपशील दिले आहेत। श्रीमंत सदस्य हो, मुंबई, दिल्ली, नागपूर आणि अमरावती येथील तुरुंगामधून आलेले अहवाल फार धक्कादायक आहेत। काही ठिकाणी आरोपींना कपड्याविना ठेवले गेले। अंत्यविधीसाठी पैरोलवर पण सोडले गेले नाही। आणीबाणीचा हा काळ अन्याय काळ होता, आपल्या देशाच्या इतिहासातील काळा काळ होता। या काळात कोठडीत मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी अजूनही पूर्णपणे पूर्ती झाली नाहीये। कित्येकांनी त्यांच्या घरचा रस्ता पाहिला नाही, त्यांच्या मृत्यूच्या तपासात अडथळे आणले, शवविच्छेदन अहवाल लपवले, पोलिसांवर कारवाई तर दूर उलट त्यांना बढती मिळाली। ये माननीय अध्यक्ष महोदय, ही क्षमा चाहती हूँ, थोड़ा समय लेती हूँ, मेरा वक्तव्य चली पूरी। आपके दिए हुए समय के अनुसार सभी सदस्यों से मेरा निवेदन है। महोदया जी, संपूर्ण शासन व्यवस्थेच्या अमानुषतेची सरकारात विरोधात बोलणं हा गुन्हाच होता, पण जनतेला शिक्षा देऊन देशद्रोह इतकी गंभीर केली गेली होती। धन्यवाद। अगली सन्माननीय सदस्य पर खिळतील याबद्दल मी बोलू इच्छिते। सभापती महोदय, लोकशाही ही चर्चेसाठी आहे पण अराजकतेसाठी नाही। जेव्हा विरोधकांनी पूर्ण क्रांतीच्या नावाखाली संविधानाला धक्का दिला, न्यायव्यवस्थेचा अपमान केला, तेव्हा सरकारला हस्तक्षेप करावा लागला। सभापती महोदय, विरोधी पक्षांनी लोकशाहीचा गैरवापर करून देशात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। पूर्ण क्रांतीच्या नावाखाली त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला धाब्यावर बसवला।
निकिता गाडीगावकर. 1976 मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या आदेशानुसार आणि संजय गांधी यांच्या नगरी सुधारणा मोहीम अंतर्गत दिल्लीतील जुनी वस्ती हटवण्यासाठी निष्पाप नागरिकांवर हत्या, त्यांची घरे पाडण्यात आली, लोकांचे माझी सरकारकडे एकच मागणी आहे, तूतमाड गेट प्रकरणाची वेळेत चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी आणि बेघरांना हक्काचे घर आणि नुकसान भरपाई मिळावी. सदस्य हे फक्त एक परिवारासाठीच नाही तर हा आपल्या लोकशाहीवर लागलेला डाग आहे. हे पुन्हा होऊ नये यासाठी उत्तरदायित्व निश्चित करणे आणि आठवणी जिवंत ठेवणे हे गरजेचे आहे. लक्षात ठेवूनच तूतमाड गेट ही फक्त आठवणच नाही तर इशारा आहे की जेव्हा सत्ता अंधी होते तेव्हा लोक कसे दगडले जातात. जय हिंद. नमस्कार सभापती महोदया. श्रीमती इंदिराजींचा 20 कमी कार्यक्रम ही एक सामाजिक क्रांती होती. गरिबांसाठी घर गरीब वाटप, मेरा कहना यही है कि आणीबाणीच्या काळात समाजाला शिस्त आली आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती धन्यवाद. धन्यवाद अध्यक्ष महोदया. सन्माननीय सदस्य राखी योगेश मुक्ता.
शिल्पा शिरोळे. लोकप्रियतेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारे नेता म्हणून इतिहास इंदिरा गांधींची आठवण ठेवेल. सुव्यवस्था प्रस्थापित करणे, राज्यघटनेचे रक्षण करणे आणि भारत अराजकात जाणार नाही याची काळजी घेणे हे कृतज्ञताहीन कार्य त्यांनी हाती घेतले. भारत एकसंध राहिला, आपल्या संस्था बळकट केल्या आणि गरिबांचे रक्षण केले. एकच कंपास होता, ते म्हणजे भारताचे भवितव्य, ते म्हणजे ऐकून घ्या. इंदिरा गांधींना हा निर्णय स्वार्थासाठी घेतला नव्हता, त्यांनी स्वतःहून इच्छा केली. एक खंबीर नेतृत्व जेव्हा देश संकटात असतं तेव्हा हवं असतं. आज आपण जेव्हा मागे पाहतो तेव्हा हे लक्षात आलं पाहिजे की त्यांनी देशाचं भलं मागून कठोर निर्णय घेतला. सरकार अंधत्वाकडे चाललेलं आहे. लोकांच्या दुःखाचं भानच राहिलं नाही अध्यक्ष महोदय. आणि हीच सत्ता लालसा आजही आपल्याला आठवण करून देते की सत्तेपेक्षा मोठा काही असेल तर ते संविधान आहे अध्यक्ष महोदय. या सभागृहात इंदिरा गांधींचा तीव्र निषेध करतो अध्यक्ष महोदय. त्यांनी आणि देशाच्या स्त्री शक्तीलाही गृहीत धरलेलं आहे. धन्यवाद. सम्मानीय सदस्य, आप लाभ रखना आपका दायित्व है. आप जनता की आवाज हो, तो आप सभी ने अपने इस दायित्व को निभाते हुए यहाँ पर अपना मत रखना है, और नहीं तो फिर मुझे स्थगित करना पड़ेगा. ज्यादा आप लोगों ने अगर यहाँ पर शांति नहीं बनाए रखी. अगली सदस्य है गायत्री राहुल. आदरणीय अध्यक्ष महोदय, नमस्कार. सदन के सम्मानीय सदस्यगण, विपक्ष में बैठे मेरे मित्रगण, मैं इस ऐतिहासिक क्षण का स्पष्ट करना चाहती हूँ कि हमारे राष्ट्रपति ने फखरुद्दीन अली अहमद जी ने संविधान के दायरे में रहकर आपातकाल की घोषणा की. यह निर्णय अनुच्छेद 352 के अंतर्गत लिया गया और स्पष्ट रूप से लिया गया. यदि देश की आंतरिक सुरक्षा संकट में हो तो यह आपातकाल लागू किया जा सकता है. राष्ट्रपति ने मैं आपसे निवेदन करूंगी कि सदन की गरिमा बनाए रखें और जो सदस्य बोल रहे हैं उनको बोलने दें. राष्ट्रपति जी ने अपने संवैधानिक कर्तव्य का पालन किया. क्या हम इतने भोले हैं कि राष्ट्र की स्थिरता को खतरे में डालकर चुपचाप बैठे रहेंगे? करना चाहती थी हड़तालें, रेल रोको आंदोलन, संस्कारी संस्थानों को बंद करने की साजिशें. क्या ये है लोकतंत्र? क्या इस लोकतंत्र के लिए आप बोल ना कर रहे हैं? नहीं, ये मैं इस निर्णय का समर्थन करते हुए ये भारत के लोकतंत्र सम्मानीय सदस्य, आपको जो समय दिया गया है उस समय में मर्यादा. अध्यक्ष महोदय, पण 1975-77 आणीबाणीच्या काळामध्ये भारतीय न्याय व्यवस्थेवर आणि विशेषतः न्यायालयावर अभूतपूर्व दबाव टाकण्यात आला. निवडणूक प्रकाराचा ठपका ठेवलेला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी पद सोडण्याऐवजी संपूर्ण देशावर
सदस्य आज आपण इथे बसलो आहोत कारण काही न्यायाधीशांनी सत्याला आणि संविधानाला जड अंमलात साथ दिली, पण त्या काळात सरकारने जे केले त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा आणि आत्मा दोन्ही. माझी मागणी आहे की सरकारने न्यायालयाच्या स्वायत्ततेसंबंधी घटनात्मक संरक्षण आणि बळकट करावं आणि ट्रान्सफर यामध्ये कायदेकारी हस्तक्षेप थांबवण्यात कायद्यात स्पष्ट तरतुदी करावी. क्या सरकार चुप बैठी थी? अध्यक्ष महोदय, आपातकाल एक महत्वपूर्ण निर्णय था. राज्यों में अल्पवादी ताकतें सक्रिय हो चुकी थी. आंतरिक अराजकता को विदेशी ताकतें हवा दे रही थी. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. आप चेयर को संबोधित करेंगे. आपने विरोधी पक्ष काही अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यासाठी हा आयोग भारत सरकारने स्वतः नेमलेला त्याने आणीबाणीच्या काळात झालेल्या गैरवर्तनाचा, अधिकार दुरुपयोगाचा आणि नागरिकांवरील अत्याचाराचा दस्तावेजीकृत इतिहास उघड केला. श्रीमंत सदस्य हो, शहा आयोगाने स्पष्ट सांगितलं की राजकीय आदेशानुसार प्रशासकीय व्यवस्था पातळी तुडवण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकारी, कलेक्टर, पत्रकार सर्वांवर दबाव टाकण्यात आला. जैत्री, खासदार आणि स्वयंघोषित नेते विशेषतः संजय गांधी यांनी कायद्याबाहेर जाऊन निर्णय घेतले. प्रकरणात शेकडो कुटुंबियांना बेघर करण्यात आले. निषेध करणाऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. ही घटना आणि अशा अनेक घटना आयोगाने नोंदवल्या आहेत. पोलिसांची स्वायत्तता संपली होती. शहा आयोगाचा अहवाल नमूद केला की अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून निर्दोष नागरिकांना त्रास दिला. मात्र सत्तेच्या संरक्षणाखाली गुन्हे झाले आणि त्या गुन्ह्यांचं समर्थन सरकार करत राहिलं. माननीय अध्यक्ष महोदय, मी आयोगाचा सर्वात मोठा संदेश, लोकशाही सत्ता तात्पुरती असते पण जबाबदारी कायमस्वरूपी असते. आणीबाणी ही फक्त एक प्रशासकीय घोषणा नव्हती, ती भारतीय संविधानावरील हल्ला होती. चूक आहे. शहा आयोगाचा संपूर्ण अहवाल संसदेत सादर करावा आणि त्यातील प्रत्येक शिफारसी लागू करण्यासाठी कार्यवाही आरंभ करावी. दोषींवर कारवाई करावी आणि संरक्षणासाठी श्रीमंत सदस्य, इतिहासाची पानं आपण बदलू शकत नाही, पण त्यावर शिक्कामोर्तब करणं आणि त्या चुका पुन्हा पुन्हा न होऊ देणं ही आपली जबाबदारी आहे. जय हिंद, जय लोकशाही. अगली सदस्य मानसी गांधी. Members, I appreciate the Prime Minister for doing what was difficult but essential to protect the integrity of our democratic institutions from being hollowed out by anarchy. Opposition parties were not merely protesting, they were conspiring to bring the government to its knees. They had declared that they would paralyze the parliament and choke the economy. What option did the Prime Minister have? Should she have allowed democracy to be subverted by such mob rules? Let us not forget, trains were halted, institutions were under sledge, and mobs were incited in the name of revolution. Madam Prime Minister has acted to preserve the parliamentary documentary, but not to destroy it. She is totally wrong. It was not like that. सदन को गुमराह मत कीजिए. सम्मानीय सदस्य, आपस में अगली हमारी सदस्य है चारुशीला संचिस्कर. Honorable Speaker, sir, let us not forget the emergency was not declared in national interest. It was declared to preserve the political authority of one individual, then Prime Minister Srimati Indira Gandhi. This is wrong. Honorable members, when followed was not administrative discipline but constitutional breakdown. Thousands of persons, including sitting members of this House, journalists, students and civil society members, were detained without trial. Sir, I submit respectfully that was not governance. And we must have the courage in this House to call it
was. I ask with due respect, why now? What urgency compels this House to revisit the emergency provisions? What national threat demands this? Or is it those that the power and delay, like those in 1975, seek to silence dissent, bypass scrutiny, and entrench themselves in authority? To this I say with full conviction, democracy cannot be built on fear. It cannot be built by utility, and it cannot survive if we create the emergency. Honorable Speaker, during the emergency, I was shackled not for a crime, but for raising my voice, and let me say today, with the same resolve, I did not yield then, and I will not yield now. India belongs to its people, not to dynasties. If this House allows any legislation that India is a democratic country and will always be. Never again. 1975, Jai Hind. अगली सन्माननीय सदस्य रश्मी भोसले महोदय, 1975 मध्ये घेतलेल्या आणीबाणीच्या निर्णयाच्या मार्गात वास्तव आणि गरज अधोरेखित करणं आवश्यक आहे. या काळात देश अस्थिरतेच्या धक्क्यात होता. कामकाज संप, विद्यार्थ्यांचं आंदोलन, न्यायालयीन निर्णयामुळे घडलेला घटनात्मक पेच आणि जनतेच्या प्रशासनावरचा हरवलेला विश्वास. अशा वेळेस तत्कालीन पंतप्रधान सन्माननीय इंदिरा गांधींनी घटनेचा कलम 352 अंतर्गत आणीबाणी लागू केली. हा निर्णय लोकशाही धोक्यात आणण्यासाठी नव्हता, तर ती वाचवण्यासाठी होता. देशाची शिस्त, सुरक्षितता आणि कार्यप्रणाली यासाठी ही पावले उचलली गेली. 1975 सालचा भारत हा अस्थिरतेच्या खाईत अडकलेला होता. कामगार, विद्यार्थी आंदोलन, प्रशासनाचा विश्वास. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी द्यावी आणि मी खरोखर बोलणार आहे, कारण मला हे बोलावंच लागेल, कारण हा देश स्थैर्यासाठी आणीबाणी करण्यासाठी का आवश्यक होता हे सांगणं जरुरीचं आहे. म्हणून मला हे बोलणं जरुरीचं आहे. अध्यक्ष महोदय, मला 1 मिनिटाचा वेळ द्यावा. अगली सदस्य महोदया, आपातकाल शब्द का उच्चारण करते ही हमारी रूह कांप जाती है. यह सिर्फ एक प्रशासनिक निर्णय नहीं था, यह देश की आत्मा पर हमला था. जिस संविधान पर हम काम करते हैं उसे मनमाने ढंग से फिर से लिखा गया था. ऐसे कानून पारित किए गए जो संसद से पूछे बिना बनाए गए. क्या यह तानाशाही नहीं है? अध्यक्ष महोदय, हमारे प्रतिनिधित्व पर भी सीधे हमला किया गया. उस दौरान हमारी महिला सहयोगियों को संसद में बोलने तक नहीं दिया गया था. पुलिस कहना चाहता हूँ कि इंदिरा गांधी ने प्रधानमंत्री के रूप में लोगों का भरोसा तोड़ा है. हर समय चुप रहना असंभव है. मैं सिर्फ अंत में यही कहूंगी कि ये बिल हमारे संविधान का अपमान है, हमारे लोगों का अपमान है. धन्यवाद. ये संविधान का सम्मान है, संविधान का सम्मान है. अगली सदस्य लक्ष्मी परिहार. अध्यक्ष महोदय, मैं आपातकाल के निर्णय का समर्थन इसलिए करती हूँ कि क्योंकि इस देश में विकास और अनुशासन के मार्ग पे प्रस्तुत किया गया, तब देश में हर हफ्ते हड़ताल, ट्रेनों को ठप होने पर, सरकार का कार्य ठप होने पर सब चल रहा था. तब तक गरीबों को रोटी मिल रही थी, न रोजगार. आपातकाल के बाद में हालात सुधरने लगे. योजना के समय लागू हो रहा था. इंदिरा गांधी जी के द्वारा शुरू की सुधार में जैसे मुद्दा पर सीधा काम हो रहा था. आज गरीब को लगता
अगली सदस्य पार्वती अग्रवाल। माननीय अध्यक्ष महोदया, आज मी या सभागृहात उभी आहे कारण पत्रकार, संपादक व लेखक आपल्या लेखणीतून सत्य मांडू शकत नव्हते. अशा काळाकुट्ट काळातील आठवणी जागवण्यासाठी मी या इथे उभी आहे. मुक्त विचार, विरोधी मत व सत्याचे आवाज हे सर्व बंद करण्यात आले. सर्व वर्तमानपत्रांना सेन्सॉर लागू केला होता. जोपर्यंत त्या बातम्या या सरकारी ऑफिसमध्ये सेन्सॉर होऊन जात नाही तोपर्यंत त्यांना छापण्याची बंदी होती. अनेक दैनिकांचे कागद कोठा रद्द करण्यात आला होता. संपादकांना अटक करण्यात आली होती. साहित्य संमेलन रद्द केले होते. चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. मुलगा भागवतांच्या विदूषकांनाही नगर कैदेत ठेवण्यात आले होते. नाही तर प्रत्येक नागरिकाच्या अभिव्यक्तीच्या हक्काचा अपमान केला गेला. लोकांच्या मनात भीती, गोंधळ निर्माण करण्यात आला. शाळा आयोगाने म्हटले आहे की सेन्सॉर प्रशासनाचा भाग नव्हता. पवित्र आहे पण ते सहीमध्ये वापरले गेले पाहिजे. काही माध्यमांनी 1975 मध्ये अफवा पसरवून अस्तित्व निर्माण केली. महिलांमध्ये भीती निर्माण झाली. माध्यम स्वातंत्र्य वातावरण निर्माण केले. अशा परिस्थितीत तात्पुरते निर्बंध लावणे ही काळाची गरज आहे. प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य पवित्र आहे पण निरपेक्ष नाही. ते अफवा पसरवत होते, अशांतता पसरवत होते. सन्माननीय अध्यक्षा, 50 वर्षापूर्वी काळाकुट्ट दिवस आपल्या भारत देशाने बघितलेला आहे. संविधानाचा गळा घोटण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. जास्त लोकांना अटक केली आहे. यांना हे ऐकून घ्यायला त्रास होतो. अध्यक्ष महोदय, लोकांनी हे भोगलेलं आहे. RSS आणि जनसंघासारख्या कार्यकर्त्यांना तुरुंगात छळ केलेला आहे. घराणेशाहीच्या हातात सत्ता राखण्याचं हे दुष्ट कारस्थान 1975 साली झालेलं आहे. आणि हा काळाकुट्ट दिवस अध्यक्ष महोदय सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. कारण वरची अदृश्य शक्ती आणि खालच्या लोकांनी जर बघितलं तर घराणेशाहीचा अंत व्हायला वेळ लागत नाही. अध्यक्ष महोदय, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने देखील सांगितलेलं आहे की तुम्ही 100 पापं भरली की बरोबर तुझा अंत होणार. आणि तेच झालं. पुढच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष महोदय या सरकारचा अंत होणार हे नक्की आहे. यावेळी मला एक अध्यक्ष महोदय, आपले महान कवी सुरेश भटांच्या कवितेचा उभा देश झाला एक बंदी शाळा. उभा इथे देवकीचा पाना उन्हाने जळाला. कसे पुण्य दुर्दैवी. अध्यक्ष महोदय, पुण्य दुर्दैवी कधीच असू शकत नाही. पण या इंदिराजींच्या सत्तेमध्ये कसे पुण्य दुर्दैवी, कसे पाप भाग्यशाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेशवा मशाली उचक काल होता होता काल रात्र झाली. धिक्कार असो या राजनीती. गरिमा तो आप अपना शांति रखें और एक गरिमा बनाए रखें। अगली सदस्य रितू कोलते। मी आज एका क्रूर धोरणाबद्दल बोलण्यासाठी उभी आहे ज्याने लाखो कुटुंबियांना मानसिक आणि
आदरणीय महोदय, मी या सभागृहात उभी आहे ती एक स्त्री प्रतिनिधी म्हणून, आणि मला अभिमान आहे की आणीबाणीच्या काळात प्रशासनाला शिस्त लावण्यात आली. अगली सन्माननीय सदस्य आहे शशिकला कोल्हापुरे. मी आज या सभागृहामध्ये दिली आहे एका अशा काळाच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी, ज्या काळामध्ये भारताच्या लोकशाही गळे काम करणाऱ्या आले होते. 25 जून 1975 ला पंतप्रधान इंदिरा गांधीने देण्यात आणीबाणीच्या जाहीर केली होती. त्या निर्णयाने भारतातील मूल अधिकारावर रद्द केले गेले. श्रीमंत सरकाराने न्यायपालिका बंद झाली, संसद गप्प झाली, पत्रकारितेला जखडण्यात आलं आणि सामान्य माणसाच्या आवाजाला पूर्ववर सत्ताधाऱ्यांनी चिरडून टाकलं. निषेध करण्याचा Honorable Speaker and distinguished members of Parliament, let us speak today not of fear but of hope. The emergency as declared is not merely a response to unrest but a much needed opportunity to put the nation back on track of discipline. In the name of protest, roads were blocked, schools were shut, and nations were condemned to hospitals. Thank you. अध्यक्ष महोदय, आज या सभागृहात एक ऐतिहासिक जो निर्णय झाला आहे होणार आहे त्याच्या समर्थनासाठी मी आज इथे उभी आहे. अध्यक्ष महोदय, दोन्हीकडच्या लोकांचं म्हणणं आपण ऐकलं. सत्ताधारी पक्षाने देखील आपली बाजू ठेवली, विरोधी पक्षाने देखील आपली बाजू ठेवली. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय, आज जी मंडळी विरोधात बसलेली जी मंडळी आणीबाणीवर टीका करतात त्यांनी स्वतःला विचारलं पाहिजे की मी देशहितासाठी नेमकं काय केलं, हे विचारलं पाहिजे. आणीबाणीला विरोध करून देशात गोंधळ घालणं, या लोकसभेच्या संसदेत गोंधळ घालणं
हे जणू हटवलेच गेले होते. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कायद्यापुढे समानता या मूलभूत मूल्यांना पायंदळी उडवले गेले. ह्या व्यक्तीच्या आज्ञाधारी यंत्रणेत अधीन झाले. धन्यवाद महोदय. आदरणीय सभापती महोदया, मी आज या पवित्र लोकसभेत उभी आहे केवळ हे सांगण्यासाठी या सत्ताधारी पक्षाने कशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटला आहे. अध्यक्ष महोदया, मी या कायद्याविरोधात नव्हे तर देशाच्या आत्मरक्षणासाठी मी बोलणार आहे. 25 जून 1975 हा दिवस भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातला काळा ठिपका आहे. त्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या सत्तेच्या टिकावासाठी संविधानाचा, कायद्याचा आणि लोकशाहीचा गळा घोटला आहे. अध्यक्ष महोदया, मला सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना सांगायचं आहे, आपण निवडून आला आहात ते लोकांची सेवा करण्यासाठी, त्यांचा आवाज जपण्यासाठी, त्यांची अस्मिता जपण्यासाठी. परंतु त्या काळात तुम्ही नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना कुलूप लावले. न्यायव्यवस्था सुद्धा दाबली. विरोधकांच्या तोंडात भीतीचे बोळे घोटले गेले. आपल्या खुर्चीसाठी संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. तुमची ही हुकुमशाही होती. तुम्ही लोकशाहीच्या विरोधात खटकारस्थाने केली. अध्यक्ष महोदया, मी या सभागृहात स्पष्टपणे सांगून इच्छिते, कोणत्याही नेत्याच्या अडचणीसाठी संपूर्ण संविधान बळी जाऊ नये. सन्माननीय सदस्य ममता शाह. माननीय अध्यक्ष महोदया, 1975 में लगाया गया आपातकाल देश के लोगों के लिए एक काला गले पड़ा हुआ एक अपना टूटी हुई किसान, मजदूर, छात्र, किसी को भी बोलने की अनुमति नहीं दी गई. आंदोलन की स्वतंत्रता, अभिव्यक्ति की स्वतंत्रता और विचारों की स्वतंत्रता सब कुछ कैद में चला गया था. सरकार ने महिलाओं की सुरक्षा की भावना खोली. जबरन नसबंदी की जाती थी. घरों में यह किस तरह का न्याय? यह हम सब हमें याद दिलाता है कि शक्ति लोगों से आती है और केवल वही लोग शक्ति को वापस भी दे सकते हैं. इंदिरा गांधी ने आपातकाल के नाम पे लोगों पर अन्याय का पहाड़ खड़ा कर दिया. तीनों महिला सांसदों के रूप में मन और हम दोनों ही परेशान रहते थे. आज मैं यह स्पष्ट रूप से कहता हूँ, हम इस डर को वापस नहीं आने देंगे. हम लोकतंत्र को किसी भी हाथों में नहीं पड़ने देंगे. आदरणीय सभापती महोदय, नमस्कार. मी आज या लोकशाहीच्या मंदिरात उभे आहे. रागाने, वेदनेने आणि दुःखाने. 25 जून 1975 हा प्रत्येक भारतीयवासियांचा तसेच भारतीय देशप्रेमीयांचा दुःखदायी काळा दिवस होता. देशात आणीबाणी लादून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या सत्तेच्या अभ्यासासाठी देश विद्याची मोठी चूक केली. आपल्या लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं. महिलांना, युवकांना, क्रांतिकारी लोकांना, लेखकांना, पत्रकारांना तुरुंगात नेण्यात आलं. आणीबाणी म्हणजे काय? नागरिकांच्या हक्कावर कुलूप, मतांच्या जोरावर आलेल्या सरकारकडून
आदरणीय सभापति महोदय और सदस्य सभी को नमस्कार। सभापति महोदय, आज या सभागृहात अत्यंत गंभीर संविधान संकटाच्या क्षणी विरोधी पक्षनेते या नात्याने या सभागृहात उभी आहे। माझा आवाज हा अंतर्गत कलहाची एक बाजू आहे। राष्ट्रीय स्थैर्य सुरक्षा याचा गळा घोटला जात आहे। 1977 ते केवळ लोकशाहीवर आघात करणारा विधेयक आहे। आपल्या संविधानाच्या आत्म्यावर आघात आहे। 25 जून 1975 रोजी जेव्हा राष्ट्रपतीकडून आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली, सभापती महोदया, तेव्हा भारताने आपला आत्मा गमावला। एका न्यायालयीन निर्णयामुळे सत्ताधीशांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला। राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या खुर्चीसाठी, सत्तेसाठी केलेले एक मोठं साजिश आहे। आर्थिक अस्थिरता आपल्या देशात, भारतात आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याची एक पहल आहे। सभापती महोदया, ज्या दिवशीपासून संपूर्ण राष्ट्र एका भीतीच्या सायेखाली जगतंय, प्रत्येकाला घरातून बाहेर पडताना भीती वाटते। प्रसार माध्यमांचा गळा घोटला गेलाय। सामान्य नागरिकांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे प्रसार माध्यम। त्यांचा आवाज घोटण्यासाठी प्रिंटिंग प्रेस, त्यांची लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी सुद्धा कापण्यात आली आहे। हजारो निष्पाप लोकांना विना खटल्याने तुरुंगात टाकलं गेलंय। प्रेसवरील निर्बंधामुळे लोकांचा आवाज गुदमरलाय। न्यायालयांना अपमानित करण्यात आलंय। इतपत यांची पहल केली आहे की सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार सुद्धा यांनी काढून घेतले आणि सरकारला सभापती महोदय, हे विधेयक म्हणजे भारतीय प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्तीचा स्वातंत्र्यावर घाला आहे आणि हे आम्ही विरोधी पक्ष म्हणून कधीच होऊ देणार नाही। सभापती महोदय, कामकाजामध्ये हस्तक्षेप करणारे विधेयक आहे। हे विधेयक म्हणजे आपल्या संविधानाच्या अस्मितेवर घाला घालणारं विधेयक आहे। आज संविधानामध्ये स्वतः बदल घडवून स्वतः सरकारला सर्वोच्च करण्यात हे विधेयक अग्रेसर आहे। हे विधेयक भविष्य काळातही दडपशाहीचं एक मोठं रूप धारण करणार आहे। सभापती महोदया, विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुमची आज इथे याच्यावर तुमचं लक्ष वेधतोय। सभापती महोदया, 1975 ते 1977 या काळात संपूर्ण देश हा श्वास रोखून बसलाय। आपल्या प्रत्येक जन्मांचेवर, त्याच्या अस्मितेवर, त्याच्या सरकारवरील विश्वासावर सदन की गरिमा बनाए रखे। ये हम अभी अंतिम चरण में है। आप सब सदन की गरिमा बनाए रखे। बस सामान्य लोकांना नसबंदी करून, घाबरून, पकडून, घरात पकडून देऊन नसबंदी करण्यात येते। निष्पाप बालकांना सुद्धा तुरुंगात डांबलं जात आहे। सभापती संपादक जे आपल्या लेखणीने
देशाला नेहमी पुढे प्रगत करत असतात त्यांच्या अस्मितेवर पण घाला आणलाय. त्यांना सुद्धा लिहिण्यापासून मनाई करण्यात आलेली आहे. लोकशाही म्हणजे जनतेच्या सत्तेसाठी, जनतेच्या हितासाठी जनतेने चालवलेली सत्ता, त्याला लोकशाही म्हणतात. या लोकशाही या सरकारने सभापती महोदय, मी या समुद्रात खासदारांना आव्हान करते, आजचा निर्णय केवळ विधेयकाचा नाही. आजचा निर्णय हा केवळ विधेयकाचा नाही, तर हा निर्णय आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे. हा भारत देशाच्या भविष्याचा आहे. भारताच्या लोकशाहीचं रक्षण करण्याचा आहे. भारताच्या संविधानाचं रक्षण करण्याचा आहे. सभापती महोदय, आपण आज गप्प बसतो तर आपण उद्या काहीच करण्याच्या योग्य देखील राहणार नाही. म्हणून मी स्पष्टपणे सांगते, हे विधेयक घटनाविरोधी आहे. हे विधेयक जनतेच्या विरोधात आहे. मी सभापतींच्या माध्यमातून सरकारला आव्हान करते, हे विधेयक त्वरित मागे घेण्यात यावं. जय हिंद, जय लोकशाही, जय भारत. Closing speech by Bindu Trivedi. Bindu Trivedi. धन्यवाद अध्यक्ष महोदया. मैं आज इस मंच पर एक सांसद नहीं बल्कि इस देश के करोड़ों नागरिकों की मुख्य आवाज बनकर यहाँ पे खड़ी हूँ. आज मैं एक प्रश्न लेकर नहीं बल्कि सैकड़ों प्रश्नों का उत्तर मांगने के लिए आई हूँ. 1975 की वह काली रात, 25 जून 1975, आधी रात का सन्नाटा था. लोग अपने अपने घरों में सो रहे थे, लेकिन देश की लोकतांत्रिक आत्मा को ताले में बंद कर दिया गया था. राष्ट्रपति भवन से अचानक एक घोषणा आई, देश में आपातकालीन लागू किया गया है. किन कारणों से? किन कारणों से? आप में से कोई बता सकता है किन कारणों से अचानक रातों रात आपातकालीन लागू किया गया? क्योंकि न्यायपालिका ने एक फैसला किया जिससे सत्ता की नींव डगमगाने लगी. जब सिंहासन डगमगाया तो सिंहासन को बचाने के लिए एक संविधान की बलि चढ़ा दी गई. सदन को गुमराह मत कीजिए. सदन को गुमराह नहीं कर रहे हैं, ये सही बात है, वो आप सबके सामने रख रहे हैं. बत्ती बुझा दी गई, दियों को डराया गया, कलम की नोक तोड़ी गई, शब्दों को सुलाया गया, जेलें भर दी गई. सच्चाई के विचारों से लोकतंत्र को कैद किया गया झूठे बहानों से. अध्यक्ष महोदया, आपातकाल का वह कालखंड कोई नीतिगत निर्णय नहीं था. यह निजी स्वार्थ, राजनीतिक अहंकार और लोकतांत्रिक घबराहट का परिणाम था. आइए कुछ आंकड़ों को साथ में सच के सामने प्रस्तुत करती हूँ. 1,10,000 लोगों, अधिक उससे 1,10,000 से अधिक विपक्षी नेताओं, पत्रकारों, विद्यार्थियों और बुद्धिजीवियों को बिना मुकदमे के जेल में डाला गया था. बिना किसी आरोप, बिना किसी नहीं, समान तरीके से, समान सुलझे, आप संस्था
ये सब किस लिए? इसलिए कि एक व्यक्ति की कुर्सी न हिला पाए कोई। शेर इसलिए कि सत्ता की भूख में लोकतंत्र को कुचला जाए। माननीय सदस्यगण, स्मरण कीजिए, आपातकाल किसी विदेशी आक्रमण के विरुद्ध युद्ध नहीं था, यह युद्ध था अपने ही नागरिकों के खिलाफ। ये लोकतंत्र को बचाने के लिए नहीं, बल्कि केवल एक व्यक्ति की कुर्सी को बचाने के लिए थोपा गया था, और वो व्यक्ति थी एक व्यक्ति को बचाने के लिए किया हुआ ये षड्यंत्र था। तानाशाही का नशा या कुर्सी का मोह, अंधेरों में न था कोई सत्य का तो, जेलों में कैद पड़ा था संविधान, और संसद थी मात्र एक मोहर की दुकान। माननीय अध्यक्ष महोदया, आज जब सरकार इस काले अध्याय को विधेयक के रूप में वैधता देना चाहती है, तो मैं पूछती हूँ, क्या लाखों निर्दोषों की गिरफ्तारी वैध थी? क्या प्रेस की हत्या वैध थी? क्या जबरन नसबंदी मानव अधिकार केवल नीति थी? महोदया, मैं स्वयं उन दिनों की साक्षी रही हूँ। हमने जेलों में कविताएं लिखी, दीवारों पर इनकलाब लिखा और अंधेरों में उम्मीद के दीप जलाए। क्या आज मैं इस सदन से पूछना चाहती हूँ, क्या हम इतने निर्लज्ज हो गए हैं कि उस अंधकार को विधिक मान्यता देने जा रहे हैं? लोकतंत्र में असहमति देशद्रोह नहीं होती, विरोध करना गुनाह नहीं होता, विचारधारा से लड़ना बंदूक से नहीं तर्क होता है। सरकारें आती है जाती है, परंतु अगर संविधान ही रहेगा नहीं तो कुर्सियों पर बैठेगा कौन, और बैठेगा उसका अर्थ भी क्या? जिन्होंने सत्य का गला घोटा, इतिहास उन्हें माफ नहीं करेगा, और जिनका लहू आजादी के लिए बहा, वो कभी भुलाए नहीं जाएंगे। इतिहास देख रहा है महोदया, देश की जनता सुन रही है, और आने वाली पीढ़ियां हमारा मूल्यांकन करेगी। अगर आज हमने चुप्पी साध ली, तो आने वाला भारत हमें माफ नहीं करेगा। मैं इस बिल का विरोध करती हूँ। यह भारत माता की आत्मा पर एक आघात है, यह संविधान की पवित्रता के साथ धोखा है। और अंत में मेरे हृदय की पुकार को सुनिए, अंधेरा चाहे जितना भी गहरा हो, दीपक जलाने से इनकार नहीं किया जा सकता। संघर्ष चाहे कितना भी कठिन हो, आत्मा की आवाज को कैद नहीं किया जा सकता। अध्यक्ष महोदय, आज मैं केवल एक नेता नहीं, पर आज लोकतंत्र की पुकार बनकर खड़ी हूँ। जिन्हें नाज था हिंद पर वो कहाँ है? इन्हीं शब्दों के साथ मैं इस बिल का विरोध करती हूँ। मैं इस विश्वासघात का स्वीकार करती हूँ, और मैं भारत की महान जनता में अपने विश्वास की पुनः पुष्टि करती हूँ। जय हिंद, जय लोकतंत्र, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद महोदय। लेकिन संसद की जो प्रक्रिया के अनुसार इस विधेयक के लिए हम ये करेंगे, मत लेंगे आपका, तो जो यस है वो हाथ ऊंचा करे, आवाज Sure.
Wait. Okay, everyone look here. Very nice. One more.